ही लढाई माझ्या प्रेमाची आणि ही सावी नाईक आता स्वतःच्या प्रेमासाठी लढणार। स्वतःच्या प्रेमासाठी आता स्वतः लढणार आणि असत्याला हरवून जिंकणार। प्लीज मला गरज आहे, मला गरज आहे तुमच्या मदतीची, तुमच्या मदतीची। माझ्यावर लई खोटे आरोप होताय, मी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही। प्लीज माझ्या संग उभं राहा, प्लीज। प्लीज माझी साथ घ्यायला मी वाट बघते तुमची धैर्य। तुमच्या नावावरती जे आयुष्य केलं होतं त्याला कलंक म्हटलं गेलं, त्याला कलंक म्हटलं गेलं। आणि चला म्हणजे उद्या आता सावीवरचे सगळे आरोप सिद्ध होणार तर पण हे बघा ते झाल्या डिवोर्सचे पेपर्स तयार करायला घ्या। या दिवसाची खूप दिवसापासून वाट बघत होते मी। प्लीज माझी साथ घ्यायला प्लीज मला गरज आहे तुमच्या मदतीची, प्लीज माझी साथ घ्यायला। एवढं लक्षात ठेवा की त्या सावीला धैर्याच्या आयुष्यातनं आपल्याला कायमचं काढून टाकायचंय। धैर्य धैर्य अरे पाणी आण लवकर, पाणी आण धैर्य, बस पाणी आण ना। धैर्य 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 उठ ना, धैर्य 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 हे धैर्य धैर्य उठ ना, अरे लवकर पाणी दे। ठीक आहे अरे देवा धैर्य हे धैर्य
हे बाळा उठ. विलास हात दे पटकन. चलो उठ. धैर्य. धैर्य. आपल्याला जर ही कोर्टात केस जिंकायची असेल तर आधी धैर्याला त्या ड्रग्सच्या अंमलातून बाहेर काढावं लागेल आणि जर त्याच्या शरीरात ड्रग्ज असतील तर कोर्ट त्याची साक्ष मान्यच करणार नाही. मग हे धैर्य घरात असेपर्यंत शक्य नाही. सावी, या सगळ्याची मास्टर माइंड दामिनी मुजुमदारच आहे ना. विधाते वकिलांना धमकावणं, घरातल्या घरात ड्रग्सचा वापर, अंगदनं तुला फसवलेलं असतानाही तू त्याला फसवलेस असं दाखवणं, हे सगळं त्यांनीच केलं ना. का केलंस हे सगळं? बोल. धैर्य. का केलंस? या सगळ्यात सावीला तूच फसवलंयस ना. बोल. धैर्य. धैर्य ऐक माझं. त्याने काही नाही केलेलं. अरे तुझा भाऊ आहे तो. त्याने खरंच काही केलेलं नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. आहे ना विश्वास? अरे तो असं का वागेल? हे बघ, असं काही केलं तर तुला आवडणार नाही हे माहितीये ना मला. मी का करू देईन त्याला असं? तुझा विश्वास नाहीये तुझ्या आईवर? आई, या भास्करनं धैर्य. सांगितलं ना. ठीक आहे. नाही ना विश्वास? नाही ना विश्वास माझ्यावर? मग मलाच मार. मार 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 मार. आई. तुला कळत कसं नाहीये धैर्य? अरे ज्या मुलीसाठी तू तुझ्या भावावर तुझ्या आईवर हात उचलतोयस ना, त्या मुलीला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये रे.